राघवने स्टेजवर जाऊन डायरेक्टली राडाच केला. तर सांगते मी तुम्हाला कसं झालं ते. यांच्या कॉलेजची गॅदरिंग होती. ऑफिसचं काम अर्धवट सोडलं आणि गॅदरिंगला गेलो. ऑलरेडी गॅदरिंग सुरू झालेली होती आणि आता आम्ही बसणार होतो फर्स्ट नंबरच्या रो मध्ये. कॉलेजला असताना शेवटला बसायचं, शिट्ट्या वाजवायच्या, नाचायचं, खुर्च्या फेकायचं हेच कामं केले कॉलेजला असताना. पण आज कसं आहे ना, थोडं सिन्सिअरिटीने बसायचं होतं. त्यांच्या वर्किंग प्लेसला होतो, काही करू नाही शकत इथं ना. अरेंजमेंट खूप खतरनाक केलेली होती आणि पूर्ण एरिया गच्च भरलेला होता. आता तुम्ही म्हणाल की आता कशी गॅदरिंग ऑलरेडी 2 महिने होऊन गेलेले आहेत. मी ब्लॉग लेट टाकत आहे. सॉंग्स तर खूप छान छान होते. इंग्लिश सॉंग्स पण होते. इथून पुढे मग राघवची स्ट्रॅटेजी सुरू झाली. आम्ही पुढेच बसलेले होतो. एकटा जायचा पळत पळत स्टेजकडं. त्याला परत कुणी कुणी पकडायचं, परत माझ्याकडे आणून द्यायचं. मग कसं तरी आणून इथं जबरदस्ती बसवलं. खूप व्हरायटीचे सॉंग्स होते. राघवला परत माझ्याकडे आणून दिलं आणि मी परत त्याला पकडून ठेवलं. हा धिंगाणा सुरू झाला आणि माझं लक्षच नव्हतं राघवकडे. राघव कधी निघून गेला स्टेजवर लक्षातच नाही आलं माझ्या. तुम्हाला दाखवतो किती धिंगाणा घालतो. बघा कसा नाचतोय तो वरती. त्याला काही घेणं नाही देणं नाही. मस्त नाचतोय तिथं गाण्यावरती. त्याच्या मागे मागे एक मुलगी पण गेली. इथं तर हिम्मत बघा, डायरेक्ट मुलांमध्ये जाऊन डान्स करतोय. ते मुलं पण त्याला काही म्हणत नाही, काही वाटत पण नाही त्याला. मला तिकडे भीती वाटत होती डायरेक्टली. मग कॉलेजचे जे कल्चरल कोऑर्डिनेटर होते त्यांनी बघितलं. ते खूप जोरात पळत गेले कारण ते डान्स करत होते मुलं. त्यांच्या पायात राघव नको अडकायला म्हणून ते पळाले स्टेजवर आणायला. मग त्याला फायनली आम्ही खाली आणलं आणि गॅदरिंग संपली. खूप जास्त लेट झालेलं होतं. मग ठरवलं की हॉटेललाच थोडंसं खाऊया. राघवला म्हटलं भावा तू खा, थकलाय डान्स करू स्टेजवरती. मग जेवण वगैरे केलं. राघवची ॲपल आणि केळी संपली होती. मग ते घेतलं आणि आम्ही 2 व्हीलरच नेल्या होत्या कारण गॅदरिंगला खूप जास्त गर्दी असते. बाय.